रुमाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। टिप क्रमांक 1, कॅन्सर होऊ नये असे वाटत असेल तर हळद आणि पाणी मिक्स करून हरभरा डाळी एवढी गोळी तयार करा, त्याच्यावर कोमट पाणी घ्या। यामुळे कॅन्सरपासून तुम्ही नेहमी लांब राहाल। टिप क्रमांक 2, तुम्हाला नेहमी पित्ताचा त्रास होत असेल तर कडुलिंबाची पाने खा। तसेच कधीही आंबट, गोड, तिखट पदार्थ एकत्र खाऊ नका। तसेच आंबट फळे खाणे टाळा। टिप क्रमांक 3, रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्यास आतड्याचे आरोग्य चांगले राहते। तसेच रिकाम्या पोटी कडुलिंबाच्या पानाचे सेवन केल्याने यकृत निरोगी राहते। टिप क्रमांक 4, गुडघेदुखी किंवा सांधेदुखी, पायावर सूज आली असेल तर एरेंडेल तेल कोमट करून त्या जागेवर हलक्या हाताने मसाज करा। याने सूज कमी होते। दररोज हा उपाय केल्याने आराम मिळेल। टिप क्रमांक 5, ताप उतरवण्यासाठी घरगुती उपाय म्हणजे तुळस घालून केलेला चहा प्यायल्याने ताप लवकर उतरतो। टिप क्रमांक 6, डोकं दुखत असेल तर चिमूटभर मीठ घेऊन जिभेवर ठेवा आणि 30 सेकंदानंतर 1 ग्लास पाणी प्या। याने डोकेदुखी लगेच थांबते। टिप क्रमांक 7, जर थंडी वाजून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा खाल्ल्याने थंडीचा जोर कमी होऊन घाम येऊन ताप उतरतो। टिप क्रमांक 8, ज्याला पोट कमी करायचे आहे त्याने मोहरीचे तेल गरम करून नाभीमध्ये घाला। यामुळे पोट कमी व्हायला लागते। टिप क्रमांक 9, झोपताना बेंबीत अथवा नाभीमध्ये तूप किंवा मोहरीचे तेल घातल्यास शरीरातील उष्णता बाहेर पडते। त्यामुळे चेहऱ्यावर येणारे पिंपल्स, फोड सगळे नष्ट होतात। टिप क्रमांक 10, जर तुम्हाला गॅसची समस्या असेल तर जेवणामध्ये ओवा खायला विसरू नका किंवा ओवा आणि बडीशेपचे मिश्रण जेवणानंतर खाल्ले तरीही तुम्हाला गॅसची समस्या होणार नाही। टिप क्रमांक 11, रात्री जेवणामध्ये कधीही बटाटे खाऊ नये। रात्री पचनक्रिया मंदावलेली असते, त्यामुळे वजन वाढते। टिप क्रमांक 12, रात्री जेवणानंतर लसणाची 1 पाकळी खावी। यामुळे वजन झपाट्याने कमी होते। टिप क्रमांक 13, जर तुम्हाला त्वचेसंबंधित आजार असेल तर बेसन पिठामध्ये चंदन पावडर, हळद आणि ॲलोवेरा जेल किंवा गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्यावर लावून मसाज करा। टिप क्रमांक 14, फ्रीजच्या पाण्याऐवजी कधीही माठातील पाणी प्या। फ्रीजमधील थंड पाणी शरीरासाठी हानिकारक असते। टिप क्रमांक 15, साबुदाणा खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे त्यात ग्लुटेन नसते। साबुदाणा हाडे आणि दात मजबूत करण्यास मदत करते आणि लोहाची कमतरता टाळण्यासाठी साबुदाणा खूप फायदेशीर ठरते। टिप क्रमांक 16, जर तुमचा माथा ठणकत असेल तर लवंगाचे तेल लावावे। टिप क्रमांक 17, केसामधील कोंडा दूर करण्यासाठी 1 ग्लास पाण्यात कडुलिंबाची पाने, अर्धा लिंबू सालासकट टाकून 2 चमचे तांदूळ टाकावे। साधारणतः 10 मिनिटे बारीक गॅसवर पाणी उकळून त्यानंतर थंड झाल्यावर त्यामध्ये शॅम्पू टाकून धुवावे। केसामधील कोंडा झाला असेल तर तो मुळासकट निघून जातो। टिप क्रमांक 18, कडुलिंबाच्या पानाचे सेवन केल्यास अनेक रोग बरे होऊ शकतात। टिप क्रमांक 19, बऱ्याच लोकांना रात्री जेवणानंतर आईस्क्रीम खाण्याची सवय असते, परंतु रात्री आईस्क्रीम खाल्ल्याने व्यवस्थित पचन होत नाही आणि वजन देखील वाढते। टिप क्रमांक 20, दह्यामध्ये दुधापेक्षा 15 पट जास्त कॅल्शियमचे प्रमाण असते। टिप क्रमांक 21, शिळी भाकरी फेकून देण्याची चूक कधीही करू नका।
त्यामुळे भरपूर प्रमाणात फायबर असते. दुधासोबत शिळी भाकरी खाल्ल्याने अपचन, गॅस, ॲसिडिटी आणि पोटाच्या अनेक समस्या दूर होतात. टिप क्रमांक 22. जास्त खोकला येत असेल तर 1 चमचा अद्रकचा रस आणि 1 चमचा मध चांगले मिक्स करून हे मिश्रण खा. यामुळे घशातील इन्फेक्शन कमी होते. तसेच कफ पातळ होतो. याने लवकर आराम मिळतो. टिप क्रमांक 23. चालण्याचा व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला हृदयरोगाचा त्रास कधीही होणार नाही. टिप क्रमांक 24. मोठ्या केळ्यापेक्षा लहान केळीमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असते. टिप क्रमांक 25. एका श्वासात पाणी कधीही पिऊ नये, त्यामुळे छातीत दुखू शकते. त्यासाठी पाणी पिताना नेहमी खाली बसूनच पाणी प्यावे. त्यामुळे वजन देखील नियंत्रणात राहते आणि जर तुम्ही उभे राहून पाणी पिले तर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो. टिप क्रमांक 26. निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर पूर्णपणे काढून टाका. तसेच मिठाचे प्रमाण कमी करा. सलाड, दही, ताक इत्यादीमध्ये पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरा. हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. टिप क्रमांक 27. जर तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी केले तर ओठ काळे पडतात. टिप क्रमांक 26. केसाची जर लांबी वाढवायची असेल तर केस धुवायच्या आधी खोबरेल तेलाने मालिश करूनच केस धुवावे. नाहीतर तसेच केस धुतल्याने केस कोरडे होतात आणि जास्त गळू लागतात. टिप क्रमांक 29. दिवसभरात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दालचिनीचे सेवन करा. तुम्ही आयुष्यभर निरोगी राहाल. टिप क्रमांक 30. हात किंवा पाय मुरगळला असेल तर बर्फाच्या तुकड्याने मसाज करा. यामुळे आराम मिळतो. तसेच हात किंवा पाय सुजले असेल तर रगडून कधीही चोलू नये. नेहमी हलक्या हाताने मसाज करा. टिप क्रमांक 31. 3 ते 4 लसूण, वेलची आणि 1 चमचा बडीशेप याच्या बारीक चूर्ण करून घ्या. हे चूर्ण रोज 1 ग्लास दुधासोबत घेतल्यास दृष्टी सुधारेल आणि चष्मा देखील निघून जाईल. टिप क्रमांक 32. पोट जड होऊन फुगल्यासारखे वाटत असल्यास दालचिनी चघळा. फरक जाणवेल. टिप क्रमांक 33. स्त्रियांना मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळवायचा असेल तर गरम पाण्याच्या पिशवीने ओटी पोट शेकवा. याने वेदना कमी होतात. टिप क्रमांक 34. थायरॉईडचा त्रास असलेल्यांनी रात्री तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावं. टिप क्रमांक 35. केळीचे सेवन नियमित केल्याने उंची वाढते, हाडाची मजबूती आणि लांबी वाढते. त्यामुळे पोटॅशियम, कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाककला या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.